ओबीसी, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओबीसी समाजाचं जे राजकीय आरक्षण आहे ते जवळजवळ आता संपुष्टात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टने एक डेटा मागितला होता सगळ्या सरकारांना, राज्यातल्या देशातल्या सगळ्या राज्यांना एक डेटा मागितला होता की बाबा तुम्ही जेव्हा हे 27% दिले ते 27% कसे दिलेत, हे लोकसंख्या किती आहे आणि यांचं राजकीय मागासलेपण आहे का, त्यानुसार एक डेटा सुप्रीम कोर्टने मागितला होता. आणि फार दुर्दैवाची गोष्ट अशी की 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे, पण 2.5 वर्षामध्ये एक साधा रिपोर्टही या सरकारला बनवता येत नाही. त्यामुळं निश्चित शंकेला वाव आहे की हे सरकार ओबीसी आरक्षण आणि एकंदर आरक्षण संपवण्याच्या दिशेने पावलं टाकतंय का. आणि याच्यामध्ये सगळेच पक्ष सामील आहेत. म्हणजे कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाराष्ट्रातनं चालढकलपणा करतायत, कुठेतरी भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशमध्ये लक्ष देत नाही आहे किंवा अपूर्ण डेटा देत आहे, अपूर्ण माहिती देत आहे, कोर्टात सबमिट करत आहे आणि तो अहवाल कोर्टामध्ये टिकत नाही आहे. याच्यामध्ये असं आहे की सरकारची इच्छा प्रामाणिक नाही आहे हे आम्हाला पहिल्यापासून का वाटतंय. त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं होतं की एक तुम्ही समर्पित आयोग नेमा. या सरकारने समर्पित आयोग नेमला नाही. राज्य मागासवर्गीय आयोगाला हे काम देण्यात आलं. बरं, राज्य मागासवर्गीय आयोगाला काम देण्यात आलं, मग त्यांनी निधी मागितला तर सरकारने यांना जवळजवळ वर्षभर निधी दिला नाही, मनुष्यबळ दिले नाही, जागा दिली नाही. आणि ज्यावेळेस निधी द्यायची वेळ आली, जेव्हा आंदोलनं व्हायला लागली तेव्हा निधी दिला, पण त्याच्यानंतर त्यांनी जो अहवाल दिला तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही, तर निधी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला. तर अशा पद्धतीने ते काम सरकारने केलं. आणि त्याचबरोबर लगेच एक दुसरा आयोग नेमण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही 3 महिन्याच्या आत रिपोर्ट द्या. 3 महिन्याच्या आत जेव्हा रिपोर्ट द्या सरकार म्हणतं, त्यावेळेस त्यांना आता फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की तुम्ही एक समकालीन आणि रिगरस इम्पेरिकल डेटा तुम्ही, कंटेम्पररी रिगरस इम्पेरिकल डेटा तुम्ही सादर करा, म्हणजे समकालीन डेटा तुम्ही सादर करा. पण झालं असं की मागच्या कमिशनमध्ये पण चीफ सेक्रेटरींनी मीटिंग घेऊन सांगितलं की फ्रेश डेटा गोळा करण्याची गरज नाही आहे, जो डेटा अवेलेबल आहे, जे डेटा सेट्स अवेलेबल आहेत त्याच्याच आधारे तुम्ही रिपोर्ट बनवा. हे सुप्रीम कोर्टला, सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाला फ्रेश डेटा पाहिजे आणि पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा आजपर्यंत या देशात कलेक्ट केला गेलेला नाही आहे, तो डेटा या सुप्रीम कोर्टला पाहिजे आणि तो द्यायला कुठली सरकार तयार नाही आहे. मग महाविकास आघाडीचं सुरू झालं की केंद्राने डेटा द्यावा, त्यांच्याकडे आहे, पण तो 2011चा होता. सुप्रीम कोर्टला फ्रेश पाहिजे होता. तर त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा UDISC म्हणजे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन आणि सरल सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म्स फॉर अचिव्हिंग लर्निंग असे 2 विद्यार्थ्यांची माहिती घेणारे डेटा सेट्स अवेलेबल होते. ते केंद्र सरकारचे असतात, जे जिल्हा परिषदच्या शाळा असतील, आपल्या महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा इतर इंग्लिश मिडियम स्कूल्स किंवा इतर बोर्डच्या स्कूल्स असतील अर्बन एरियातल्या. या 2 डेटा सेट्स अवेलेबल असताना हे 2 डेटा सेट्स राज्य मागासवर्गीय आयोगाला दिले होते. राज्य मागासवर्गीय आयोगाने या 2 डेटा सेट्सच्या आधारे एक अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे फटकारलं होतं की तुम्हाला आम्ही राजकीय डेटा मागितला होता, तुम्ही आम्हाला शाळेचा डेटा काय देताय, आम्ही काय मागतोय तुम्हाला कळत नाही आहे का. इतक्या स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं होतं आणि तो डेटा नाकारला होता, तो अंतरिम अहवाल नाकारला होता. त्याच्यानंतर सरकारने त्या कमिशनकडनं एक काम काढून घेतलं आणि नवीन जयंत कुमार भाटिया नावाच्या एक माजी मुख्य सचिवाच्या अंडर एक कमिटी नेमून त्यांना एक काम देण्यात आलं. ते काम देण्यात आलं 11 मार्च 2022ला. आणि या कामाची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे टर्म्स ऑफ रेफरन्स होते, जी कार्यकक्षा होती ती पूर्ण दिली नाही. सुप्रीम कोर्टला जे अपेक्षित होतं ती तशी कार्यकक्षा दिली नाही, निम्मीच कार्यकक्षा या सरकारने दिली. सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही ओबीसी संघटनांची, कार्यकर्त्यांची एक समन्वय समिती नेमा, जेणेकरून जे चाललंय त्याच्यावर लक्ष राहील, कोणाच तरी अंकुश राहील. सरकारने जी मंत्रिमंडळाची उपसमिती जी नेमली होती तिची बैठका होत नाहीत, त्याचं या समितीवर काही लक्ष नाही आहे. तर अशा पद्धतीने 2 महिने आज झाले, 3 महिने त्या समितीला रिपोर्ट द्यायला आहेत आणि तो अहवाल आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यायचा आहे.
याच्यामध्ये अजूनही भाटिया कमिशननी कुठल्याही संघटनांची चर्चा केलेली नाही आहे, कुठल्या कार्यकर्त्यांची चर्चा केलेली नाही आहे, त्यांची कुठली मेथोडॉलॉजी नवीन नाही आहे, नवीन डेटा घेण्याची मानसिकता नाही आहे. तिथंच बसलेल्या ऑफिसमधनं जे जयंत कुमार भाटिया, आम्ही वेगळ्या पद्धतीनं अपॉइंटमेंट मागितली, ते अपॉइंटमेंट द्यायला तयार नाही आहेत. आम्ही वेगवेगळ्या इतर पक्षांच्या माध्यमातून, इतर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला, तर अतिशय स्पष्टपणे आम्हाला असं जाणवतं की जे या समर्पित आयोगाचे अध्यक्ष आहेत जयंत कुमार भाटिया, एक तर ते अतिशय बायस्ड आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण नको आहे, नाही तर या सरकारचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे की हा अहवाल नेगेटिव्ह देण्यात यावा. आम्हाला भाटिया साहेब किंवा समर्पित आयोगाकडनं कुठलंही फेवर नको आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला 550 जाती, आलुतदार बुलुतदार कुठलाही आम्हाला एहसान नको आहे, पण जी माहिती आमची आहे, जे आमचे स्टॅटिस्टिक्स आहेत ते तरी खरे मांडा, फॅक्ट्स तरी द्या. एवढे अतिशय छोटीशी गोष्ट अपेक्षामार्फत आमची सरकारकडनं आहे आणि त्याच्यामध्ये सरकार चाल ढकलपणा करत आहे. याच्यामध्ये जयंत कुमार भाटिया जो डेटा वापरत आहेत तो UDISCचा म्हणजे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन, मुलगा जेव्हा शाळेत जातो त्याची माहिती केंद्र सरकारपर्यंत दिली जाते. त्या UDISCचा डेटा जो सुप्रीम कोर्टने नाकारलेला आहे, त्याच डेटाच्या आधारे अहवाल बनवण्याचा चंग बांधलेला आहे. यांना कुठला सर्वे करायचा नाही आहे, यांना कुठली नवीन मेहनत घ्यायची नाही आहे. AC हॉलमध्ये बसून मुंबईमध्ये तिथं फक्त अहवाल बनवायचा आहे. आणि मग अशा पद्धतीने एक तर यांची नियत साफ वाटत नाही आहे किंवा ह्यांना काय सुप्रीम कोर्टने सांगितलं ते त्यांना कदाचित कळलेलं नाही आहे, नाही तर त्यांना जरा जास्त कळले आणि मुद्दामून किंवा दबावाखाली हे समर्पित आयोग काम करते असं दिसतंय. कारण 3 महिन्यांपैकी 2 महिने झाले, आज 11 तारीख आहे, 11 जूनला रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. 11 जूनला रिपोर्ट येणं म्हणजे त्याच्या 2-4 दिवस तरी आधी रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. आता एका महिन्यात अजून संघटनांची चर्चाच केलेली नाही आहे, त्यांना अजून तुम्ही अपॉइंटमेंट दिलेली नाही आहे, तर तुमचं कामकाज अतिशय धिम्म्या गतीने चाललं असं दिसतंय. तर अशा पद्धतीने जर जयंत कुमार भाटिया हे जर UDISCचा डेटा वापरत असतील तर जो अहवाल ते देणार आहेत, मध्य प्रदेशची जी गत झाली की तो अहवाल सुप्रीम कोर्टने फेटाळला, म्हणजे करोडो रुपये खर्च करून समाजाला 3-3, 4-4, 6-6 महिने आशेला लावून तुम्ही शेवटी काय करताय तर तो परत अहवाल सुप्रीम कोर्टामार्फत फेटाळून घेताय. तर अशा पद्धतीने जर कामकाज चालणार असेल तर आमचा तीव्र आक्षेप आहे, अजूनही कामकाज झालेलं नाही आहे, मेथोडॉलॉजी ठरलेली नाही आहे, सर्वे यांना करायची इच्छा नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलेलं की तुम्ही ग्रामपंचायतीनुसार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांनुसार त्यांना डेटा पाहिजे, त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा त्यांना डेटा पाहिजे, वरवरचे सर्वे चालणार नाहीत. तर तसा कुठलाही राजकीय सर्वे हे आयोग करताना दिसत नाही आहे. आणि जे अवेलेबल डेटा सेट्स आहेत जे नाकारलेले आहेत तेच वापरत आहेत. याचा स्पष्ट अर्थ आहे की त्यांना तो अहवाल नकारार्थी द्यायचा आहे किंवा सुप्रीम कोर्टमधनं फेटाळून घ्यायचा आहे. ही ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक आहे. आणि असंच जर चालणार असेल तर राज्य ते समर्पित आयोग आहे जयंत कुमार भाटिया त्यांना काढावं लागेल आणि त्यांनी राजीनामा द्यावा. जर असं त्यांना करायचं नसेल त्यांनी काम करू नये, पण जर करायचं असेल तर नीट शुद्ध मनाने पाहिजे. आम्हाला कुठलाही फेवर नको आहे, आम्हाला त्यांच्यावर कुठलाही दबाव आणायचा नाही आहे, पण जे शुद्ध अंतकरणाने जे त्यांना ज्या कामासाठी नेमलंय कमीत कमी ते काम तरी त्यांनी करावं. याच्यामध्ये असं आहे की सगळेच पॉलिटिकल पार्टीज मध्ये काँग्रेस असू, BJP असू, शिवसेना असू, राष्ट्रवादी असू, याच्यामध्ये फक्त हे ओबीसी समाजाच्या पाठीशी असल्याचा दिखावा करतायत, त्यांचा वापर केला जातोय, त्यांची फसवणूक केली जाते, पण वास्तविक ओबीसी समाजासाठी काहीही केलं जात नाहीये. आता ओबीसी मंत्रालय हे काँग्रेस पक्षाकडे आहे, पण ज्या वेळेस कमिशनला काँग्रेस पक्षाचं निवेदन द्यायची वेळ आली तेव्हा एकही प्रदेशाध्यक्ष गेला नाही, ओबीसी सेलचा अध्यक्ष गेला नाही, एकही मंत्री गेला नाही, एकही माजी मुख्यमंत्री खासदार कुणी गेलं नाही, एक तुकार आमदारही काँग्रेस पक्षाकडनं गेला नाही. कुठल्या तरी चातुरमातुर कार्यकर्त्याला सांगितलं की तू जाऊन हे पक्षाचं निवेदन देऊन ये. हे गांभीर्य काँग्रेस पक्षाचं ओबीसी आरक्षणाबद्दल आहे. आणि अशा पद्धतीने जर हे चालणार असेल तर नुसतं हे ओबीसी समाजाची फसवणूक अशी नाही, हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण आहे की जो डेटा परत कोर्ट नाकारते, परत फटकारते, परत तुम्ही तेच वापरत जर असाल तर हा कुठेतरी
आम्हाला वाटतं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण आहे. अशा पद्धतीने मला वाटतं की सरकारचं लक्ष नाही आहे आयोगाकडं किंवा सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. ओबीसीचे मंत्री आहेत विजय वडेट्टीवार, त्यांना तर याचं काहीही पडलं नाही आहे. त्यांना तर काय मीटिंग चालतात ते तर स्वतः निवेदन द्यायला गेले पण नाहीत. ते काय मीटिंग चालत आहेत, कसं कामकाज चाललं आहे, मेथोडॉलॉजी काय आहे, याच्यावर कुठेही सरकारमध्ये चर्चा होत नाही आहे किंवा त्यांच्यावर मग जाणून बुजून दबाव आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की जयंत कुमार भाटिया यांना जर या कमिशनवरनं काढलं नाही तर ओबीसी समाजाची पुन्हा फसवणूक होईल, पुन्हा सगळे जनतेचा पैसा परत वाया जाईल. याच्यामध्ये परत ओबीसी समाजाला न्याय भेटणार नाही आणि ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण हे कदाचित कायमचं जाईल. अशा पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे. त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की जयंत कुमार भाटिया यांना कमिशनवरनं काढलं पाहिजे. त्यांच्या जागी एखादा चांगला समजूतदार अधिकारी आणला पाहिजे की जेणेकरून या सगळ्या कमिशनला न्याय भेटेल, एक चांगला रिपोर्ट येईल आणि जो याच्या पुढेही रेफरन्सला कायम कामाला येईल आणि ओबीसी समाजाचं याच्यामधनं आरक्षण टिकेल. फक्त विद्यार्थ्याचा डाटा गोळा केला जातो असं तुम्ही सांगताय. परिस्थिती वेगळी आहे, कारण प्रशासन स्तरावर पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तर याचा डाटा गोळा केला आहे. पुण्याबद्दल बोलतो, आता माझ्या माहितीप्रमाणे केला आहे, तर हे तुम्हाला माहीत नाही का किंवा ते करत नाही असं तुम्ही कसं करत नाही. याच्यामध्ये काय माहिती का, मेथोडॉलॉजी जी आहे, आम्ही त्यांना वारंवार अपॉइंटमेंट घेऊन मेथोडॉलॉजी विचारली. त्यांनी स्पष्ट काय सांगितलं की आम्ही UDIC सरळचा डेटा वापरणार आहे. तुम्ही जे सांगताय त्याच्याबद्दल आम्हाला ऑफ द रेकॉर्ड माहिती आहे की त्यांनी ग्रामपंचायतपासून हे मागवलेलं आहे. हीच आमची मागणी की तुम्ही UDICचा वापरच करू नका, सरळचा वापरच करू नका. ग्रामपंचायत निहाय, मतदार यादी निहाय तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, तिथलचे प्राथमिक शाळेतले शिक्षक असतील, BLO असतील किंवा सरकारी शाळेतला नॉन टीचिंग स्टाफ असेल, यांच्यामार्फत जशी जनगणना होती तसाच सर्वे करावा. आमचं तेच म्हणणं की तीच मेथोडॉलॉजी योग्य आहे. पण आत्तापर्यंत जे तुम्ही सांगताय ते थोड्या प्रमाणात बरोबर. कसं आहे की तशी माहिती मागवली पण असा ग्राउंड लेवलचा सर्वे कुठेही चाललेला नाही आहे. त्याच्यामध्ये काय होते माहिती का, सुप्रीम कोर्टमध्ये एक अतिशय शब्द सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये आलेला आहे, तो म्हणजे रिगरस म्हणजे अतिशय सख्तपणे केलेला सर्वे त्यांना पाहिजे. नाही त्यांना कुठेही वरवरचा सर्वे नको आहे. आणि त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात मध्य प्रदेशच्या पण कालच्या निकालात त्यांनी सांगितलं की दिस इज नॉट रिगरस, हे रिगरस नाही आहे. हे त्या आणि तशा पद्धतीचं कुठं ग्राउंड लेवलवर सर्वे होताना आम्हाला दिसत नाही आहे. म्हणजे जे घर टू घर किंवा जे चाललं आहे तसं सुप्रीम कोर्टला अपेक्षित आहे. म्हणून आम्ही म्हणतो की जर हे डेटा वापरला तर हे पुन्हा टिकणार नाही, पुन्हा ओबीसी समाजाची फसवणूक होईल. जो राजकीय पक्ष निवडून येतो त्याच्या विरोधात प्रत्येक राजकीय पक्षाचे उभे राहतात, असे खेळ चालू नाही. याच्यामध्ये सगळे राष्ट्रीय पक्ष दोषी आहेत. हे बघा, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे तर दोषी आहेतच. पण मध्य प्रदेशमध्ये गेलं तिथं भारतीय जनता पार्टी दोषी आहे. त्यांनी अहवाल नीट नाही दिलेला. त्यामुळं कुठेतरी सगळ्यांची एक संगनमत आहे हे आरक्षण संपवण्याचे. आणि कदाचित मग ओबीसी समाजाला या 4-5 पक्षांच्या आणि त्या तथाकथित ओबीसी नेत्यांच्या पलीकडे बघण्याची गरज आहे का, हा पण विचार आता कुठेतरी समाजाला करावा लागणार आहे. हे जे तुम्ही दुय्यम माहिती सांगितली याच्यामध्ये, हे याचा आधार काय आहे? डेटाचा तुम्ही डेटा दिला आहे? नाही, याच्यामध्ये दुय्यम माहिती जी आहे ती UDICची जी माहिती आहे ती दुय्यम म्हणजे सेकंडरी इन्फॉर्मेशन. जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, प्रायमरी इन्फॉर्मेशन एक्सपेक्टेड आहे वोटर लिस्टपासून, बूथ लेवलपासून. त्याचं सिम्पल कारण आहे की त्यांना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती पाहिजे, म्हणून त्यांनी तो शब्द वापरलेला आहे रिगरस शब्द वापरलेला. कंटेम्पररी आणि ताजी पाहिजे, मागची नको आहे. त्यांना आत्ताची फ्रेश पाहिजे, समकालीन पाहिजे, रिगरस पाहिजे. आणि प्रत्येक छोटीतली म्हणजे जर 2-3 हजार लोकांची पण ग्रामपंचायत असेल तर त्याचीही माहिती सुप्रीम कोर्टला पाहिजे. तर तशा पद्धतीने काम चाललेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर हा प्रायमरी सोर्स झाला डेटाचा. आणि प्रायमरी सोर्स न घेता सेकंडरी सोर्सवर जर काम चाललं असेल तर हा अहवाल टिकणार नाही. मध्य प्रदेशची जशी गत झाली किंवा याच्या आधी पण सरकारची जी गत झाली, अध्यादेशाबद्दल असेल, अंतरिम अहवालाबद्दल झाले की कायम फेलियर, तसंच कदाचित फेलियर पुन्हा ओबीसी समाजाच्या नशिबी येऊ शकतं आणि कदाचित पुन्हा अहवाल फेटाळला जाऊ शकतो आणि आरक्षण कदाचित मग त्यामुळे कायमचं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने एक ती भीती ओबीसी समाजाच्या मनात आहे की जे न्याय हक्काचं आरक्षण आहे, न्यायिक आरक्षण आहे, संविधानिक आरक्षण आहे,
ते कुठंतरी हे कटकारस्थान करून हे सरकार घालवतंय का, अशी भीती ओबीसी समाजाच्या मनात आहे. एक मिनिट. आपला जो प्रश्न होता त्या संदर्भात थोडासा खुलासा करतो. दुय्यम माहिती म्हणजे दुसऱ्या एखाद्या संस्थेने दुसऱ्या एका कारणासाठी मागवलेली माहिती, ती आपण त्यांच्याकडून ती माहितीचा आधार घेतो, त्याला म्हणतात दुय्यम. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला के कृष्णमूर्ती निर्णयामध्ये काय अपेक्षित आहे की जी ट्रिपल टेस्ट त्यांनी सांगितली की राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी येणारे अडथळे आणि राजकीय मागासलेपणाची आकडेवारी ती पण संस्थाने आहे. म्हणजे पंचायत राज्य ज्या ज्या संस्था आहेत, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, त्याने आहे. मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचे प्रमाण किती आहे, त्यानंतर त्या ओबीसीना आतापर्यंत किती प्रतिनिधित्व मिळलंय, किती प्रतिनिधित्व मिळलं पाहिजे, हा त्यांना समकालीन डाटा पाहिजे. याच्यामध्ये कृष्णमूर्तीमध्ये जे केस झाली त्याच्यामध्ये पण 10 वर्ष जुना एक चिदंबरम कमिशन म्हणून अहवाल होता, त्यामध्ये पण कोर्टाने म्हणलं की आम्हाला समकालीन पाहिजे. आता हे जे UDIC किंवा सरळचे काय डाटा आहेत ते अपडेटेड आहेत का, किंवा आता त्यांनी जे तुम्हाला जी माहिती मिळली की ज्या आता महानगरपालिका असेल त्यांच्याकडून तो डाटा मागवलाय तो 5 वर्ष जुना असेल, आत्ताचा जो स्थापन झाल्यापासूनचा आहे, स्थापन झाल्यापासूनचा असेल, पण त्यांना समकालीन पाहिजे, त्यांना आजची पोझिशन पाहिजे, त्यांना आता लेटेस्ट पाहिजे, त्यांना राजकीय पाहिजे आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्वाचा डाटा पाहिजे. आणि तो डाटा नाही मिळाला. सुप्रीम कोर्टाने के कृष्णमूर्तीमध्ये सांगितलंय, विकास गवळीमध्ये सांगितलंय. आता ह्या 3 मार्चची ऑर्डर आहे, जो इंटरिम अहवाल जो आधीचा मागासवर्ग आयोग होता त्यांनी दिला होता, त्याच्यामध्ये ते म्हणाले की हा विश्वासार्ह माहिती नाहीये. आयोग पण म्हणते ही आम्ही जमा केलेली नाहीये. परवाच्या ऑर्डर मध्ये राहुल रमेश वाघच्या ऑर्डर मध्ये पण म्हणते आतापर्यंत आमच्या समोर हा डाटा विश्वासार्ह डाटा आलेला नाहीये. आणि हे बाठिया कमिशन जर त्यांचं काम सोपं करतंय, ते फक्त तिथं बसून जो त्यांना अवेलेबल दुय्यम माहितीच्या दुसऱ्या संस्थांनी दुसऱ्या कारणासाठी जमा केलेला डाटा आहे ती कुठेतरी आकडेवारी घ्यायची. त्या सरळच्या डाटामध्ये मुंबईमध्ये फक्त 6% ओबीसी दिसतात. हा कुठल्या पण ओबीसीला विश्वास बसण्यासारखा नाहीये. मुंबईमध्ये आगरी, कोळी, भंडारी अशा बऱ्याच जे कामगार येतात, त्यांच्या बऱ्याच तिथले जे स्थानिक आहेत, ह्या अशा गोष्टी आहेत. त्यामुळे ओबीसी संघटनांचा आमचा आक्रोश तोच आहे. आणि कारण की तुम्ही ही आकडेवारी देणार आहे, त्याच्यानंतर इथल्या पुढच्या भवितव्यामध्ये ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व तर हयात त्यानुसार टिकणार आहे, त्यानुसार प्रतिनिधित्वाची टक्केवारी ठरणार आहे. त्यामुळे आमची जी तळमळ आहे की तुम्ही संस्थाने हायर रिगरस तुम्ही एन्क्वायरी करा, तुम्ही तो डाटा जमा करा. आधीच्या आयोगाला सरकारने मागणी केली होती 435 कोटी रुपये आम्हाला त्यासाठी द्या. सरकारकडे पैसा नव्हता किंवा काय झालं असेल व्हॉट एव्हर, त्यांनी मग नंतर हा नवीन आयोग केला. आता जे बाटिया साहेब आहेत त्यांना जर निकाल समजत नसतील, त्यांना ज्यांनी काम दिले, आमचं म्हणणं असं आहे की हे जे हा जो आता हा प्रश्न आहे, हा जर ओबीसी मंत्रालयाअंतर्गत असेल तर यांना मॉनिटरिंग कोण करते. बरं, आम्ही त्यांना मागणी केली, आमच्यासाठी काही याच्यामध्ये थोडीशी माहिती असणार आहे. आमची जर समन्वय समिती असेल तर आम्ही त्यांना विचारतो तुम्ही कोणत्या स्वरूपाचा डाटा टिकेल, तुम्ही जे याच्यामध्ये जे स्टॅटिस्टिक एक्सपर्ट असतील, जे डाटा गोळा करणारे असतील, अशा संस्थांचे प्रतिनिधी घ्या, काही वकील घ्या आणि अशी समन्वय समिती बनवून हा रिपोर्ट न्यायालयामधल्या कोणत्याही कसोटीला टिकेल असा रिपोर्ट मानला पाहिजे. आता 11 जून म्हणजे 2 महिने, तर आज 2 महिने झाले, अजून त्याचा प्रायमरी मला नाही वाटत काय प्रायमरी बेसलाईन तयार झाली. अजून 1 महिन्यामध्ये हे असं काय दिव्य करतील, आणि 1 महिन्यामध्ये जर नाही झाला तर महाराष्ट्रामध्ये, आणि हा रिपोर्ट जर भेटायला गेला, हा रिपोर्टचा चांगला झाला महाराष्ट्राचा ना, महाराष्ट्र एक याच्यामध्ये आपण एक लँडमार्क आपण उदाहरण दाखवू शकतो की अशा प्रकारचा रिपोर्ट पाहिजे. कारण की हे जजमेंट भारतातल्या प्रत्येक राज्याच्या पंचायत राज आरक्षणावर अफेक्ट करणारा आहे. तर त्यासाठी कुठेतरी महाराष्ट्राने पुढाकार घेऊन एक हे दाखवून दिलं पाहिजे, अशी आमची सरकारप्रती मागणी. आणि या बाटिया कमिशन प्रती आमची ती तक्रार आहे की आमचं आरक्षण ठीक आहे, असं नंतर परत वेळ मिळणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या 3 जजच्या खंडपीठापुढे हा विषय एकदा रिपोर्ट गेला, इंटरिम रिपोर्ट होता म्हणून हा दुसरा मिळाला. सुप्रीम कोर्ट वारंवार रिपोर्ट रिन्यू करून मागणार नाही किंवा आपल्याला संधी देणार नाही. त्यामुळे जे आता जे आहे शेवटची जी लढाई आहे ती यशस्वीरित्या लढली पाहिजे. हा रिपोर्ट कायद्याच्या कसोटीवर टिकला बनला पाहिजे. यासाठी हा आमचा आजची पत्रकार परिषद आहे आणि आपल्या सर्वांच्या मार्फत आम्हाला हा आमचा आक्रोश सरकारला पोचवा अशी आमची विनंती आहे.
तुमच्या दृष्टिकोनातून ही शेवटची लढाई ठराविक म्हणजे त्याचा कालावधी त्याला निश्चितपणे लागणार आहे. आता आव्हान एका बाजूला न्यायालयीन खटला एका बाजूला आणि त्याचवेळी निवडणुकीचा कार्यक्रम स्थानिक तो देखील आता हे झालेला आहे. आता तर स्पष्ट झालेलं आहे की या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे पुढे? अशा परिस्थितीमध्ये तुमची भूमिका काय आहे? खरं तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार नाही अशी ओबीसी समाजाला याच्या आधी प्रत्येक पक्षाने ग्वाही दिली होती. महाविकास आघाडी असेल किंवा भारतीय जनता विरोधी पक्ष असेल सगळ्यांनी ग्वाही दिली होती. पण तरीही 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि जवळपास एक 1700-1800 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. आणि ओबीसी आरक्षण चालू झाल्यापासून हे पहिल्यांदा महाराष्ट्रात झालं आणि कदाचित हे मग आता देशात सगळीकडे जाईल. तर आणि ज्यावेळेस हे सरकारची लोक किंवा विरोधी पक्ष म्हणत होते की ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, ज्यावेळेस इलेक्शन लागल्या त्याच प्रचाराला सगळ्यात पहिले हेच गेले, तेच प्रदेशाध्यक्ष गेले जे म्हणत होते आम्ही ओबीसीच्या बाजूने आहेत, तेच ओबीसी मंत्री गेले की हे होणार आहे जाणार नाही. आपण जे म्हणताय ते सध्या 14 दिवसाचा कालखंड दिलेला आहे इलेक्शन सुरू करायला. इलेक्शन घ्यायला असे काही कालखंड नाही दिलेला. इलेक्शनची सुरुवात करायला तुम्हाला 15 दिवस दिलेले आहेत. याच्यामध्ये आमची याचिका आहे. आमचं त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की 3 कंडिशन्सची पूर्तता करा, अहवाल सादर करा. ही जबाबदारी दिली होती सरकारवर, एक्झिक्युटिव्हवर आणि लेजिस्लेचरवर आणि विशेषतः एक्झिक्युटिव्हवर. जर एक्झिक्युटिव्ह कंप्लाय करत नसेल सुप्रीम कोर्टच्या जजमेंटला तर त्याची सजा त्यांनी एक्झिक्युटिव्हला दिली पाहिजे, ना की समाजाला. या 350, 400, 500 जातीला दिली नाही पाहिजे. पण तुमचा प्रश्न अतिशय स्पेसिफिकली आन्सर करायचा असेल तर आम्ही होपफुल आहोत, कारण आमची याचिका आहे सुप्रीम कोर्टमध्ये आणि याच लाईन्सवर आहे की आम्हाला का पनिश करताय, आमची काय चूक आहे, आम्ही कुठं कोऑपरेट नाही केलेलं. आणि जर तसंही लोकसभेत आम्हाला प्रतिनिधित्व नाही आहे, विधानसभेत नाही आहे आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठंतरी 70-75 वर्षांनी थोडं या 350-500 समाजाला भटक्याविमुक्त आरुदार बुरुदारांना भेटायला लागलं असेल आणि तेही जर भेटणार नसेल तर मग ओबीसी समाजाचा जन्म काय फक्त टॅक्स भरण्यासाठी झाला आहे का? मग आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व नको का? मग हे पॉलिटिकल जस्टिस आहे का? मग भारतीयची घटना जेव्हा सांगती की आम्ही तुम्हाला राजकीय न्याय देऊ, पॉलिटिकल जस्टिस देऊ, पॉलिटिकल जस्टिस हा आमचा अधिकार आहे, सत्तेमध्ये वाटा सहभाग हा आमचा अधिकार आहे आणि तो जर नाकारणं असेल तर मग ओबीसी समाजालाही रस्त्यावर उतरावं लागेल, पर्याय नाही आहे. पण तुमचा प्रश्न अतिशय स्पेसिफिक सांगायला वी आर होपफुल. सुप्रीम कोर्ट समोर आम्ही हे मांडणार आहोत आणि एवढंच नाही, आमची अपेक्षा असते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लीड घ्यावं, सगळ्या देशाच्या मुख्यमंत्र्यांना, सामाजिक न्याय मंत्र्यांना घ्यावं, मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाबरोबर एक मिटिंग करावी, प्रधानमंत्र्यांबरोबर एक मिटिंग करावी आणि कायद्यातनं काय मार्ग निघतोय का हे बघावं. निश्चित संसदेला ते अधिकार आहेत, निश्चित चीफ जस्टिसला ते अधिकार आहेत. वी आर होपफुल. आमचं मत आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय या मिनी विधानसभा म्हटलं जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड या सगळ्या महानगरपालिका होतील. आम्ही आशावादी आहोत. लेट्स सी. एक दुसरा तात्पुरता पर्याय म्हणून किंवा एक तोडगा म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी जाहीर केलंय की आम्ही आमच्या 27% उमेदवारी जी आहे ती ओबीसींना देणार. त्यांनी 27 खरोखर हे प्रॅक्टिकल व्यवहाराने वाटतंय का? 27% त्यांनी का तो फिगर काढला मला माहिती नाही. 27% ओबीसी आरक्षण असल्यामुळे 27% त्यांनी कदाचित म्हटले असतील. ओबीसीचं ज्या वेळेस 27% आरक्षण होतं, नीट ऐका स्पष्टपणे, कॅमेरा चालू आहे, त्यावेळेस पण भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाला 27% जागा दिल्या नाहीत. बोगस दाखले आणणाऱ्यांना 50% जागा भारतीय जनता पार्टीने दिल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्या आणि सेनेने पण दिल्या. अतिशय स्पष्टपणे सांगतो, त्यावेळेस पण दिलं नाही. पिंपरी चिंचवडला महापौर पद होतं ओबीसीसाठी राखीव, नगरला महापौर पद होतं ओबीसीसाठी राखीव. आम्ही भांडत होतो खऱ्या ओबीसीला द्या, दिलं नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते? फडणवीसच होते. त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष कोण होते? चंद्रकांत पाटीलच होते. बोलावं त्यांनी. तेव्हा आम्ही सांगतो की 27% ज्यावेळेस होतं त्यावेळेसही तुम्ही दिलं नाही. आता ही नाटकं चालणार नाहीत. मध्य प्रदेशमध्ये तुम्ही तुमची जेन्युइन इच्छा आहे ना, सरकारला अध्यादेश आणायला लावा. केंद्र सरकार तुमचं आहे, राष्ट्रपती तुमचं आहे, न्यायपालिका तुमच्या हातात आहेत, सगळी सत्ता सामग्री तुमच्या हातात आहे. काय गरज आहे? अर्ध्या तासात अध्यादेश आणा आणि ओबीसीचं आरक्षण चालू करा. काय ही नाटकं करताय? आणि तिथं तुम्ही सांगता ओबीसी सेन्ससच्या बाबतीत अमित शहा म्हणता आम्ही ओबीसीची जनगणना करणार नाही. ही दुटप्पी भूमिका कशी चालती? राजनाथ सिंगनी सभागृहात सांगितलं होतं की ओबीसी आरक्षणाशी बरोबरच हे होणार. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते ते प्लॅनिंग कमिशनमध्ये लिहितात की ओबीसीच्या आरक्षणासाठी ओबीसीचा डेटा आम्हाला पाहिजे, सेन्ससमध्ये ओबीसी आले पाहिजेत.
कारण शेवटी सबका साथ सबका विकास करायचा असेल तर या समाज 50% समाज घटकाला सोडून चालणार नाही. त्यामुळं त्यांचा डेटा आला पाहिजे. पण ज्या वेळेस करायची वेळ येते, केला तर नाहीच, सेन्सस तर केलाच नाही. 2020मध्ये शेड्यूल होता, 21मध्ये झाला नाही, 22ही निम्म संपलं, सेन्ससचा पत्ता नाही. आता म्हणतात आम्ही सेन्सस करणार आहे आणि स्पष्टपणे सांगतात ओबीसींची आम्ही गणना करणार नाही. मग जेव्हा फडणवीस असे म्हणतात, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे असे म्हणतात किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले ओबीसी लिडर्स जेव्हा हे म्हणतात, त्यावेळेस माझा प्रश्न आहे, मग तुम्ही तुमच्या नेत्यांसमोर तोंड का नाही उघडत? मग ही दुटोपी भूमिका चालणार नाही. अजून कोणाचे काही प्रश्न?